राजकुमारी, साता समुद्रापलीकडलं प्रेम. राजा नरेश एकदम विचित्र परिस्थितीत अडकला होता. इथून पुढे आपण जायला नको होतं तिला बघायला. तो स्वतःच्या कृत्यालाच कोसत होता. त्यात त्याला सूर्यभान वास्तव सांगून अजूनच खजील करत होता. त्याचं मन त्यालाच खात होतं. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती आणि तो काय करत होता? फक्त स्वतःचा स्वार्थ. मन नुसतं अस्थिर झालं होतं ह्या विचारानेच. अजून तर लग्न व्हायचं होतं. तिला फसवण्यापेक्षा आपण हे लग्नच नाही केलं तर, नाहीतर तिला खरं खरं सांगितलं तर. विचार करता करता तो इकडून तिकडे जलद गतीने फिरत होता. भानच नव्हतं एवढ्या वेळात तो किती पावलं चालला असेल. समोर जेव्हा सूर्यभान येऊन उभा राहिला तेव्हा त्याचे पाय थांबले होते. त्याला असं रूममध्ये फिरताना बघून सूर्यभान समोर येऊन उभा राहिला होता. काय? जळजळीत नजरेने बघत त्याने सूर्यभानला विचारला. राजन, तुम्ही खूप जास्त विचार करताय, सूर्यभान म्हणाला. तसा राजा नरेश एकदम चिडलाच. त्याला राग तर प्रचंड येत होता, पण तो कोणावर काढायचा हेच कळत नव्हतं त्याला. सगळ्या परिस्थितीवर, देवावर आणि स्वतःवर चिडला होता तो. येऊन जाऊन समोर सूर्यभान दिसत होता आणि सगळा राग मग त्याच्यावरच निघत होता. विचार करू नाहीतर काय करू? एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं अजूनपर्यंत तरी जमलं नाही मला. माझा खरा गुन्हेगार तर तो किंग विल्यम्स आहे, ही राजकुमारी नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिच्या डोळ्यात दिसतं ते मला, आणि मी खूप अस्वस्थ होऊन जातो तेव्हा. वाटतं काय होईल तर होईल, तिच्या हक्काचं सर्व तिला द्यावं, पण नाही करू शकत मी असं. तिच्या प्रेमाच्या बदल्यात मी तिला फक्त आणि फक्त दुःख देणार आहे. हा विचार करून करून माझं डोकं भणभणलं आहे. 3-4 दिवसात लग्न आहे आमचं. तिने स्वप्न बघितली असतीलच ना माझ्याविषयी. काल येऊन तिने बोलता बोलता राजा नरेश एकदम गप्पच झाला. मारिया भेटायला आली हे जरी तिने सांगितलं असलं तरी तिने मिठी मारली हे सूर्यभानला सांगितलं नव्हतं. त्यामुळे आता तो बोलू शकत नव्हता आणि तो मध्येच थांबला. आता आपण आपल्या दोघातली खूपच पर्सनल गोष्ट शेअर करायला चाललो होतो हे राजा नरेशला लगेच लक्षात आलं. बोला बोला राजन, ऐकू दे मला पण. काल काय केलं तुमच्या राणीसाहेबांनी? सूर्यभान बोया उडवत म्हणाला. ह्या 2 दिवसात सूर्यभान एकदम दोस्त बनला होता राजा नरेशचा. त्यामुळे राजा नरेशला तो आता चिडवत सुद्धा होता. काही नाही, पण मला असं वाटतं मी उगाच लग्न करून तिच्या भावनांशी खेळतोय. काही दुसरा मार्ग नाही का सूर्यभान? राजा नरेश थोड्या आशेने सूर्यभानकडे बघत म्हणाला. राजन, दुसरा काही मार्ग असता तर आपण हा मार्ग निवडला असता का? सूर्यभानने उलट राजालाच विचारलं. तसा राजा नरेशचा चेहराच पडला. त्याला वाईट याच गोष्टीचं वाटत होतं की आपण राजकुमारीला फसवतोय. तिच्या निरागसपणाचा, अल्लडपणाचा आपण फायदा घेतोय. पण किंग विल्यम्सने इथून बाहेर पडण्यासाठी नरेशकडे कोणताच मार्ग, पर्याय ठेवला नव्हता. म्हणून नाईलाजाने त्याला तिच्याशी लग्न करावं लागणार होतं आणि तिच्या भावनांशी पर्यायाने खेळावं लागणार होतं, आणि याचं शल्य त्याला आयुष्यभर राहणार होतं. तो तिच्याशी मनमोकळं बोलू सुद्धा शकत नव्हता. सूर्यभान, तू राजकुमारीला स्पष्टपणे सांग, आम्ही हे लग्न आमच्या फायद्यासाठी करत आहोत. मला हे शल्यत घेऊन जगता येणार नाही. एखाद्या काट्यासारखं टोचत राहील ते मला. राजा नरेश एकदम दुःखी स्वरात म्हणाला. हे ऐकून सूर्यभानने तर डोक्यालाच हातच मारून घेतला. आणि जर हे सगळं जाऊन त्यांनी त्यांच्या पाना सांगितलं तर आमच्या दोघांचे बाळ दिसायला वेळ लागणार नाही. राजन, एवढा भावूक होऊन विचार करून नाही चालणार.
जेव्हा किंग विल्यम्स आपल्या कन्येला दुःखात बघेल ना, तेव्हाच त्याला कळेल आपण सुद्धा कोणाला तरी असंच दुःख दिलंय. सूर्यवान राजा नरेशला भानावर आणत म्हणाला. जेव्हा राजा नरेशचे वडील राजा विक्रमादित्य एका लढाई दरम्यान कामास आले, तेव्हा लहान वयातच नरेशने आपल्या वडिलांचा कारभार हाती घेतला होता. त्याचा छोटा भाऊ नल तेव्हा खूपच लहान होता, पण वडिलांप्रमाणे त्याने आपल्या धाकट्या भावाला सर्व गोष्टी शिकवायला सुरुवात केली होती. म्हणूनच आजच्या घडीला नल लगेच कारभार हाती घेऊ शकला होता. आई लग्नाला घाई करत असूनही त्याने लग्न केलं नव्हतं. देशोदेशीचे राजा त्याला आपल्या कन्येचं स्थळ घेऊन येत होते. जेव्हा 15 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आई तर हट्टच करून बसली. तेव्हा त्याने तिला वचन दिलं होतं की मी नक्कीच लग्न करेन, पण थोडा अवकाश मला दे. त्यानंतर वर्षभरात एका राजाचा प्रस्ताव नरेशसाठी आला. नरेश त्यासाठी विचार करणारच होता, त्याआधीच हा किंग विल्यम्स मध्येच येऊन टपकला होता. साधा त्या राजकुमारीला बघणंही झालं नव्हतं. किंग विल्यम्स राजा नरेशला डायरेक्ट इकडेच घेऊन आला होता. दिसायला मजबूत आणि राकट असला तरी तो काही खूप मोठा नव्हता. फक्त आतासा 16-17 वर्षाचा होता. तर नल त्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. त्याच्यासाठी कार्यभार सांभाळणं खूपच कठीण होतं, पण तो ते इंद्रधनुष्य पेलत होता. काही वडीलधारी मंडळी त्याच्या सोबतीला होते. सूर्यभान मात्र आपल्या बायको मुलांना सोडून येथे आला होता. तो 25 वर्षाचा एकदम हुशार माणूस होता. म्हणूनच त्याची निवड नलने नरेशचा शोध घेण्यासाठी केली होती. त्यासाठी त्याने खास दवंडी पिटवली होती की वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आले होते. त्यातून त्याने सूर्यभानची निवड केली होती. त्याची चाणाक्ष बुद्धी, विचार करण्याची पद्धत आणि भाषेचं ज्ञान. एका व्यवसायाच्या निमित्ताने त्याचं जाणं झालं होतं इंग्लंडला. हुशार बुद्धिमत्ता असलेला सूर्यभान ती भाषा काही दिवसातच शिकला होता. जेव्हा राजाला अशा माणसाची गरज होती हे कळलं, तेव्हा तो तातडीने हजर झाला. तो राजा नरेशला योग्य ते मार्गदर्शन करत होता. राजा नरेश मात्र डोक्याला हात लावून बसला होता. नको वाटत होतं हे खोटं लग्न, पण मायदेशी परतणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. पाण्याविना मासा तशी गत झाली होती राजा नरेशची. आपला देश कधी सोडला नव्हता त्याने. त्यामुळे अशा वातावरणात त्याचा जीव घुसमटत होता. त्याने स्वतःच्या मनाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं मन काही मानत नव्हतं. हे लग्न काही केल्या त्याला पटतच नव्हतं. सूर्यभान, मला नाही पटत हे लग्न. मी खूप विचार केला. एकदा हे मी राजकुमाराशी बोलून घेतो. तू चल, तिला सांग मला काय म्हणायचं आहे ते. राजा नरेश सूर्यभानला हट्ट करावं तसं म्हणाला. त्याला राजकुमारी आपल्याबद्दल खोटी आशा लावून राहिलेली नको होती. हे कटू वास्तव तिला जाणून घ्यायचा हक्क होता. त्याला स्वतःच्या मनावरचा भार हलका करायचा होता. काय होईल ते होईल, पण हे असं एखाद्याला फसवल्याचं दुःख मनावर घेऊन तो नाही जगू शकत होता. राजन, असं करू नका. मी आहे ना इथे तुमच्यासोबत. राजा नलने मला विश्वासाने पाठवलं आहे तुमच्याकडे. काही करून तुम्हाला परत न्यायचं आहे. हे असं काहीतरी बोलून तुम्ही बिघडवून टाकता सगळं. तुम्ही तात्पुरता विचार करत आहात. अडकलो तर दोघेही अडकू. सूर्यभान राजा नरेशला समजावत होता, पण नरेश काही ऐकायलाच तयार नव्हता. त्याला काहीही करून राजकुमारीला सांगायचंच होतं खरं. नरेश सरळ आपल्या कक्षातून बाहेर पडून मारियाच्या कक्षात आला.
आताही त्याने नॉक न करताच तिच्या कक्षात प्रवेश केला होता. पण ती तर आतच नव्हती. पाठोपाठ सूर्यभानसुद्धा आला. आता त्यालाच काहीतरी करायला हवं होतं, ज्याने ते दोघं कुठे अडकणार नाहीत आणि राजा नरेशच्या मनातलं गिल्ट तेही कमी होईल. त्याने दरवाजा वाजवला. कोणी नाही आतमध्ये. कुठे गेली? नरेश म्हणाला तसा सूर्यभान आत आला. त्याने बघितलं नव्हती राजकुमारी आत. दोघेही पुन्हा बाहेर आले. मारियाच्या कक्षाजवळ एक दासी आली तर तिने नरेशला तिथे बघितलं आणि जाऊन मारियाला सांगितलं. तशी मारिया कसलाही विचार न करता धावतच नरेशला भेटायला आली. पण तिथे असलेल्या जमिनीवर पाणी पडलं होतं आणि ते काही तिला दिसलं नाही. धावून पाय घसरून ती जोरात पडली. तिला पडलेलं बघून राजा नरेश लगेच धावला तिच्याकडे. त्याने तिला उचलून आणलं, पण त्याआधी ती बेशुद्ध पडली होती. एकदम हलकी लागत होती. त्याने तिच्या कक्षात नेऊन तिला पलंगावर ठेवून मागे वळलाच की काही लोक धावतच राजकुमारीकडे आले. पाठोपाठ किंग विल्यम्स आणि राणीसुद्धा आत आली. ते त्यांच्या भाषेत बोलत होते. राजकुमारीची काळजी करत होते. सूर्यभानने तिथे नेमकं काय घडतं ते राजा नरेशला हळूच कानात सांगितलं. तसं आलेल्या एका माणसाने तिला चेक केलं आणि डोक्याला मार लागला ते लेप लावला. त्यानंतर ती शुद्धीत येण्याची वाट पाहू लागले. नरेशला मात्र आपण उगाच तिच्या कक्षात आलो असं वाटून गेलं. आलो नसतो तर ती धावत आली नसती आणि पडली सुद्धा नसती. तिला काही जास्त तर लागलं नाही ना? मनाशीच बोलत होता तो. तो तिला लांबून फक्त बघत होता. त्याच्या डोळ्यातली अस्वस्थता सूर्यभानने ओळखली होती. राजन, काय झालं? सूर्यभानने हळूच त्याला विचारलं. काही नाही, ती माझ्यामुळे पडली. तू विचार ना त्यांना कशी आहे ती. नरेशने थोडं जास्तच अस्वस्थ होती सांगितलं. तिचा पाय घसरला म्हणून ती पडली आणि सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच दोषी नसता राजन. कधी कधी काही गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या असतात. तिला औषध केलंय किंगने, बरं वाटेल तिला. हवं तर तुमच्या समाधानासाठी मी विचारतो. सूर्यभान म्हणाला. तशी नरेशने लगेच मान हलवली. हाऊ इज सी नाऊ? इज सी ओके? नरेश इज आस्किंग अबाउट हर. कशी आहे ती आता? ठीक आहे ना? नरेश तिच्याबद्दल विचारतोय, सूर्यभानने सांगितलं. त्यावर किंग विल्यम्सने ती ओके असून शुद्धीत यायची वाट बघत असल्याचं सांगितलं आणि सूर्यभानने तेच नरेशला सांगितलं. थोडा वेळ थांबून नरेश आणि सूर्यभान आपल्या कक्षात निघून आले. आपल्या कक्षात नरेश विचार करत बसला होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. सूर्यभानने दरवाजा उघडला तर समोर दासी होती. तिने नरेशला बोलावलं असल्याचं सांगितलं. राजन, तुम्हाला बोलावलंय. जावा, पण काहीच बोलायचा प्रयत्न करू नका तिथे. सूर्यभानने जवळजवळ बजावलंच नरेशला. नाहीतर जमलं नाही तर तो काही सांगायचा प्रयत्न करेल अशी भीती सूर्यभानला होती. तूही चल, मला काही त्यांची भाषा समजत नाही. गोंधळ उडतो नुसता, नरेश म्हणाला. हां राजन, मग त्याच गोंधळात तुम्ही हरवून जाता आणि राजकुमारीवरची नजर हटवायलाच विसरून जाता. एवढा गोंधळ उडतो तुमचा, सूर्यभान हसत म्हणाला. थोडं वातावरण हलकं करायला तो असं म्हणाला होता. नरेशने त्याच्याकडे एक वार पाहिलं. खरं सांगू? नरेशने विचारलं. राजन, परवानगी कसली मागताय आमची तुम्ही? बोला, आमचे कान तुमचं प्रत्येक वाक्य झेलायला तयारच आहेत, सूर्यभान म्हणाला. ते दिसतंच आहे मला, तुमचे कान किती काम करत आहेत ते, नरेश म्हणाला. बरं सांगा तुम्ही. सूर्यभानने मुद्द्याची आठवण करून दिली. टू बी कंटिन्यू.
कथा जरा नवीन पॅटर्नने लिहायचा प्रयत्न केला आहे. कथा काल्पनिक आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली कथा नक्कीच सांगत जावा. कथेला कोणीही कॉपी करू नये, कारवाई केली जाईल. धन्यवाद.